नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मम्मीचा हा चेहरा बघून तुम्हाला तर कळालंच असणार की ती आपल्यावर भरपूर रागवलेली, कारण तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि आपल्यामुळे तिला जरासा उशीर झालेला. त्यामुळे तिला आणि आईला आम्ही त्याच्यासोबत आपल्या दुसऱ्या गाडीने पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर आपण निघालो आपली स्विफ्ट घेऊन आपल्या कामासाठी जायला. आणि आपण थोडं घाईत होतो, त्यामुळे एकदम फास्ट निघालो होतो आणि वाटेत आपल्या गाडीच्या रेडिएटरवरती काहीतरी उडून बसलं आणि रेडिएटर तर पूर्णपणे लीक झालं होतं. त्यामुळे आपण अजून पुढे गाडी नेऊ शकत नव्हतो. त्यामुळे गाडी आपण तिथेच उभी केली जिथे होतो आपण, तिथे बरोबर ओरस फाट्यावरती. आणि नुसता रेडिएटरच नाही तर गाडीचं ऑइल देखील कमी दाखवत होतं आणि बाजूला तर एक गॅरेज दिसत होतं. मग आपण चालत चालत त्या गॅरेज पर्यंत गेलो. तिथे जाऊन आपण 2 गॅलन घेतले ऑइलचे. आणि गॅरेज काय तसं आपल्या गाडीपासून लांब नव्हतं, 100 मीटरच्या अंतरावरच होतं. त्यामुळे पटापट आपण ऑइल घेऊन आलो आपल्या गाडीजवळ आणि ऑइल घालणारच होतो. आणि नशीब आपलं लक्षात आलं की गाडीची लेवल ऑइलची कळणार नाही जोपर्यंत गाडी गरम आहे तोपर्यंत. म्हटलं थोडा वेळ गाडीतच बसूया, आणि गाडीचा एसी चालू करू शकत नसल्यामुळे आपण पूर्णपणे घामाघूम पण झालो होतो. आणि जशी गाडी थंड झाली तसे आपण पाणी घालत घालत कसे बसे कुडापर्यंत येऊन पोहोचलो. फायनली आपल्या अभिषेकच्या बाजूला आपण आपल्या गॅरेजमध्ये गाडी सोडली आणि त्यानंतर कुमारची गाडी घेऊन आपण आलो आपल्या घरी. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.